सुटखावे विनोद तावडेंच्या घरी असतात, पण यावेळी बाप्पांचं स्वागत करत असताना खुद्द विनोद तावडे यांनी ढोल ताशांच्या गजरात झेंडा नाचवत बाप्पांचं स्वागत केलं। बाप्पांचं जल्लोषात स्वागत केल्यानंतर सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडेंनी बाप्पांची पूजा करत बाप्पांची प्रतिष्ठापना केली आहे। यावेळी सहपरिवार या लाडक्या गणरायाचं स्वागत करण्यात आलं। आपल्याकडे आता शिक्षण मंत्री विनोद तावडे आहेत, त्यांच्या घरी देखील ग्रीन गणेश एक सुंदर आणि आकर्षक अशा मूर्तीचं आणि ग्रीन ट्री गणेश याचं एक चांगलं उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपल्यासोबत विनोद तावडे आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। प्रत्येक वर्षी एक नवीन वैशिष्ट्य तुमच्याकडे कायम राहिलं आहे, यावर्षी काय वैशिष्ट्य आहे? मला असं वाटतं की आपण सण साजरे करतो, देवाची आराधना करतो, पण ती देवाची आराधना करताना त्या देवाने निर्माण केलेली सृष्टी संपत जातो। त्यामुळे पर्यावरण स्नेही सण साजरे करणं ह्याकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे। आता आम्ही सुद्धा आमच्या घरी जी ट्री गणेश आहे, त्या गणेशाची मूर्ती मातीची आहे, त्याच्यामध्ये बिया आहे। उद्या विसर्जन तलावात न होता ते त्या कुंडीत होईल आणि त्या कुंडीतनं नंतर रोप येईल आणि गणेश भगवान त्या रोपाच्या माध्यमातून आमच्या घरी कायमचं वास्तव करतील। पण अशा नवीन कल्पना ज्या असतात त्यात भक्ती पण आहे आणि देवाने निर्माण केलेल्या सृष्टीला वाचवण्याची शक्ती पण आहे। तीच कन्सेप्ट यावेळी आपली पूर्णपणे असं या ट्री गणेशा ग्रीन गणेशा या अर्थाने केली आहे। नक्कीच या पुढच्या वर्षी निवडणूक आहे, लोकसभा देखील आहे, विधानसभा देखील आहे, त्यापूर्वी गणेशाची स्थापना या झालेली आहे। या सगळ्या गोष्टींवर काय भावना आहे मनात? मला असं वाटतं की मी पंढरपूरच्या वारीला जातो, गणपती आमच्या घरी येतो, तो भक्तिभावाने करतो। त्यात काही राजकीय मागणं काहीच नसतं आणि असेलच मागणं तर या राज्यातल्या 11.5 कोटी जनतेला आनंदात ठेव, सुखी ठेव। आणि मला असं वाटतं की शेवटी लोकांच्या हिताचं काय आहे ते पाहून देव देतच असतो। नक्कीच या जनतेला सुखी ठेव अशी भावना जी आहे ती या ठिकाणी विनोद तावडे यांनी व्यक्त केली आहे। प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।